पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरलाच नसल्याचं चौकशी अहवालातनं समोर आलेलं होतं आणि यावरूनच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवरच निशाणा साधला होता। या कुटुंबाकडे माणुसकी नसल्याचं वडेट्टीवारांनी टीका करत म्हटलं होतं आणि यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दीदी, आशा दीदी, हे दीदी, ते दीदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज। ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य मात्र क्लेशकारक निश्चितपणानं होतं। दीनानाथ मंगेशकर, लता दीदी, त्याचबरोबर ती आशा दीदी, त्यांचा सारा परिवार मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांनीच जे मोठ्या प्रमाणाचं योगदान दिलंय ते या देशासाठी भरीव पद्धतीचं आहे। अशा वेळेला त्यांचा उल्लेख ज्या पद्धतीने वडेट्टीवारांनी केला, एक भारतीय नागरिक म्हणून योग्य बिलकुल नव्हतंच। खरं तर अशा वेळीचं वक्तव्य करणं हे कुठल्या संस्कृतीमध्ये बसतं मला काही कळू शकत नाही आणि म्हणूनच अशी वक्तव्य त्या ठिकाणी टाळावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।